हाय, हॅलो, नमस्कार. मधुराणीज व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि जसं वातावरण बदललं, उन्हाळा लागला आणि जसं निसर्गाचं वातावरण, ऋतू बदलत असतात ना, तशाच त्या वातावरणात ऋतूंमध्ये येणाऱ्या फळभाज्या, भाज्या, पालेभाज्या, तसंच जसं की माणसाचा स्वभाव देखील वातावरणानुसार बदलत असतो. कुणाला पावसाळा आवडतो, कुणाला हिवाळा, तर कुणाला उन्हाळा आवडतो. पावसाळ्यात चिडचिड होते, उन्हाळ्यात छान वाटतं, थंडीत त्रास होतो. असं काहीसं सगळं निसर्गाला धरून आपलं चक्र चाललेलं असतं. तसंच आम्हालाही उन्हाळा खूप आवडतो. म्हणजे मला तरी पर्सनली उन्हाळा खूप म्हणजे खूप आवडतो. एक तर मी जिथे राहते ना, तिथं गरम जास्त होत नाही. मस्त निसर्ग आहे, झाडं आहेत आणि त्यामुळे तसं काही जास्त वाटत नाही. दिवस मोठा असतो, प्रसन्न वाटतं आणि भरपूर कामं करावीशी वाटतात. आणि तसंच मग आहे ना, उन्हाळ्यामध्ये ना रामफळाचा खूप सीझन असतो. म्हणजे आंबे यायच्या आधी तरी आधी रामफळ आलेलं असतं आणि हे रामफळ ना खूप मस्त लागतात. म्हणजे सुरुवातीला मी कधी आवडीने अजिबातच खाल्लेले नाही. पण आतापासून जेव्हापासून ही रेसिपी ट्राय केली ना, तेव्हापासून ते रामफळ नक्कीच आवडतात. आता या रामफळाची मी बनवणार होते रबडी, जी की एका दिवसात पूर्ण फिनिश झालेली आहे. तुम्हाला वाटणार पण नाही, म्हणजे माझी मुलं पण अशीच होती, की त्यांना रामफळ अजिबात आवडत नाही. पण या रेसिपीमुळे ना त्यांना नवीनच एक नाव दिलंय, आईस्क्रीम बोलतात ते त्याला. आणि त्यांच्या समाधानासाठी मी पण त्यांना आईस्क्रीमच सांगते आणि खूप आवडीने मग ते खातात. तर रामफळ बघू शकतात खूप जास्त पिकलं होतं, त्यामुळे मी व्यवस्थित आधी बघून घेतलं आणि आणून याला 4 ते 5 दिवस झाले होते आणि मी पेपरमध्ये असं रॅप करून ठेवलं. कारण की मग थोडंसं अजून गारवा आहे आणि ते पिकले पाहिजेत. त्यामुळे आता ते छान पिकले आणि बिया काढणं, करणं, खाणं हे काही मुलांना व्यवस्थित जमत नाही आणि असं डायरेक्ट खायला ना हे अजिबात गोड नसतात. अजिबात म्हणण्यापेक्षा थोडेसे ज्या पद्धतीने सीताफळ गोड असतं ना, की ते आपण डायरेक्ट खाऊ शकतो, तसं रामफळ आम्ही तरी खाऊ शकत नाही. बाकीच्यांना आवडतं ते खातात. तर अशा पद्धतीने खाल्लं ना, तर ते मस्त अशी टेस्ट येते. तर मी एक पुरणाची चाळण घेतली होती. खाली छोटी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हे सगळं असं काढून घ्यायचं. याला बराच म्हणजे साधारण मला 5 ते 10 मिनिटं लागले. पण मग छान असं की ते निघून जातं. साल पण इतकी पिकली होती, की ती साल पण त्यामध्ये आली आणि छान असं काढून घेतल्यानंतर ना त्याचा इतका सुंदर असा गर निघाला, जो की ते सेम आपल्याला श्रीखंडाची फिलिंग्स देतो. बघू शकता श्रीखंडच वाटतंय. तर यामध्ये ना आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स आणि मी आता या ठिकाणी वेलची पावडर घातली. ड्रायफ्रुट्स न घालण्याचं कारण ते मुलं काढूनच टाकतात माझे, नाही खात. त्यामुळे मग मी घातलं नाही. आणि दुधामध्ये वगैरे त्यांची पावडर करून मी त्यांना देत असते. साखर घातली चवीनुसार आणि दूध घातलेलं आहे. छान असं मिक्स करायचं आणि ना नंतर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना खूप जास्त थंड होतं आणि एवढी मस्त त्याला आईस्क्रीमची टेस्ट येते ना, तर छान झालेलं होतं हे. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. त्यानंतर मग घरातली आपली नेहमीची कामं असतात, ती स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं आणि या ठिकाणी ना काल हळदी-कुंकू झालं किंवा देवपूजेची फुलं असतात, हेच कालची पण बरीच फुलं होती. मग म्हटलं इतकी सगळी फुलं फेकून देण्यापेक्षा ना, ती मी उन्हात सुकवत घालणार होते. त्याचं कारण ऊन सावली दोन्हीही लागेल त्याला असं. आणि बघू शकतात आपली झाडं जरा कुंड्या मागे घेतल्या आहे, कारण की मागे घेतल्यामुळे ना मस्त अशी आता त्याला सकाळचं थोडंसं ऊन लागतं आणि इतर वेळेस सावलीत असतात, त्यामुळे पुन्हा छान फुलं बहरली. नाही तर उन्हामुळे त्यांनी तर मानास टाकून दिल्या होत्या. तर आता जरा 2 दिवसापासून आपली फुलं झाडं छान झालेली आहे आणि इतकी सुंदर ही शेवंतीची आणि अजून एक कुठलं फुल आहे त्याचं मला नाव माहिती नाही. तर सुकल्यानंतर त्याचं मला जे एक दुसरं फुल आहे त्याचं तर मला बी बनवायचंय, रोप तयार होईल आणि बाकीच्या फुलांचं काहीतरी बनवणार आहे. तर म्हटलं फेकून देण्यापेक्षा ना पूर्ण वापर झाला पाहिजे म्हणून ती ठेवली. हाय, हॅलो, नमस्कार. मधुराणीज ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. कालचा हळदी कुंकू छान झाला आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करू शकतात. आणि त्यानंतर काल जसं की डेकोरेशन केलेलं होतं, छान अशी रेडी झाले होते आणि काल जरा उशीर झाला, 8-8:30 वाजले हळदी कुंकू करताना. त्यामुळे मग मुलांना पण झोप आली होती. त्यांचं सगळं काही आवरून मग मी पण लवकर झोपले. त्यामुळे कालचं जे काही सगळं साहित्य होतं ना, डेकोरेशनचं असो, साडी, ज्वेलरी, काय काय जे आपलं असतं ते व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि सकाळची नॉर्मल आपली जे रुटीन होतं ते सगळं झालं. शिवांशला झोपवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही झोपला नाही. मग आता शेवटी
त्यालाच घेऊन मी चालले वरती आणि वरती सगळ्या वस्तू व्यवस्थित जागच्या जागी ठेवल्या ना की पुन्हा मग आपल्याला पसारा होत नाही घरामध्ये आणि वेळेवर वस्तू ठेवल्यामुळे आपल्यालाही सोपं जातं. तर आता सगळं काही ते आवरून घेते आणि त्यानंतर आज परत एका ठिकाणी हळदी कुंकवाचं आमंत्रण आहे, सो तिकडेही जायचं आहे. तर व्हिडिओ बघत राहा. आणि रामफळची रबडी बनवली होती, खूप मस्त झाली. मुळात मला कधी रामफळ आवडलंच नाही, पण जेव्हापासून मी रबडी बनवून खाते ना तर खूप छान लागते आणि घरातही सगळ्यांनाच आवडते. आता थंबनेल बघून तुम्ही बघितलंच असेल की मी थंबनेल वरतीच दिलेलं होतं काळजी तरी कशाला. तर असं टायटल होतं आणि त्यावरनं तुम्ही व्हिडिओकडे आला असाल असं माझं म्हणणं आहे. सो सुरुवातीला तर तुमच्यासोबत मी रबडी शेअर केली आणि काळजी तरी कशाला म्हणण्यासाठी खरंच असंच आहे की आपण काळजी करतो तरी कशासाठी. आणि काळजी करता करताना आत्ताचं आपलं जे आयुष्य चाललं आहे ना त्याकडे आपण त्यावरती विरजण टाकतो असं तुम्ही म्हणाला. उद्या काय होणार किंवा एखाद्या वेळेस ना अशी काहीशी परिस्थिती होते ना की त्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही आणि त्यामुळे आपण खूप जास्त काळजी करतो, काळजीचा प्रेशर घेतो आणि स्वतः इतकं टेन्शनमध्ये येतो आणि आपल्याबरोबर आपले मुलं, घरातले मेंबर आपल्यामुळे सगळ्यांनाही टेन्शनमध्ये घालतो. तर एक खूप छान जसं की मी आता पुस्तक वगैरे वाचतेच आहे ना, तर त्यामध्ये खूप छान होतं की जेव्हा एखादी परिस्थिती नियंत्रणापलीकडे जातेच ना, तर त्यावेळेस आपण काहीही करू शकत नाही आणि जिथे काहीही करू शकत नाही ना, तिथे काळजी तरी कशासाठी करायची? म्हणजे काळजी करता करताना आपण आजचा जो दिवस चाललाय ना, तोही आपण घालवतो, वाया घालवतो. जे काही आनंदाचे क्षण येत आहे ना, ते एन्जॉय करण्यापेक्षा ना, आपण उद्या काय होणार? मग असं घडेल का? तसं घडेल आणि ते घडल्यानंतर काय होणार? इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो आणि त्यातूनच मी गोष्ट शिकले की आता जो दिवस चाललाय ना, तो खूप आनंदाने जगायचा, आनंदाने एन्जॉय करायचा. आजचा दिवस छान गेला की उद्याच्या दिवसाची सुरुवात नव्याने करायची. त्यामुळे मग आता तरी मी ठरवलंय की उद्याची काळजी करायची गरजच नाही. नक्कीच उद्याची काळजी करा म्हणजे एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग आहे, नाही पैशाचं असेल किंवा अदर गोष्टींचं, त्याची आपण प्लॅनिंग काळजीपूर्वक खर्च करणं वगैरे या गोष्टी करू शकतो. पण ज्या गोष्टी नियंत्रणापलीकडे असतात ना, तर तर त्या गोष्टींच्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही आणि त्यामुळे ना जसा-जसा वेळ जातो ना, तसं-तसं गोष्टी सुधारत जातात. आपल्याला हवं तसं तर नाही, पण ज्या गोष्टींचा आपल्याला खूपच जास्त टेन्शन आलं होतं. हळू-हळू त्या गोष्टी कमी होतात, त्याचा स्ट्रेस कमी होतो आणि पूर्ववत आपली स्थिती यायला सुरुवात होते. सो काळजी करायची गरज नाहीये. जो दिवस आहे तो आनंदाने जगा. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गोष्टीत आनंद घ्यायला शिका आणि असंही स्त्रियांसाठी असतं ना, स्त्रियांना उद्याची म्हणजे रात्री झोपण्याला गेली ना, तरी उद्या टिफिनला काय बनवायचं, उद्या जेवायला काय बनवायचं, उद्या हे करायचं, उद्या ते उद्या येईल त्यावेळेस आपण करू शकतो ना, तर आत्ताची रात्र का तुम्ही खराब करताय? आत्ता तुम्ही निवांत शांत झोपण्याची गरज आहे. पण हे स्त्रीला अजिबात जमत नाही. तिचं ते ठरलेलंच असतं आणि ती तशीच करते. पण स्वभावात थोडाफार फरक आता आणायलाच हवा. असंच असतं स्त्रीचं लाईफ. सो असो आणि त्यानंतर मग काल जे हळदी-कुंकू झालं ना, ती सगळी तयारी वगैरे. मग वस्तू मी जागच्या जागी ठेवल्या कारण की का पुन्हा कधी आता ज्यावेळेस आपल्याला एखादं फंक्शन आहे, काही गोष्टी, त्यावेळेस आपण तर त्याचा वापर करायला म्हणजे त्या गोष्टी आपल्याला हव्या तर त्या वेळेवर सापडल्या पाहिजे. त्यामुळे मी जितकं काही काढलं होतं ना, ते सगळं पुन्हा व्यवस्थित ठेवून देते आणि अशा गोष्टी असतात ना, की आता मी तरी घरातून जास्त बाहेर जात नाही. म्हणजे माझं घर आणि माझं आयुष्य, माझं जग आणि माझी मुलं असं सगळं काही माझं सगळं चालू असतं. त्यामुळे जे काही आहे ना, ते घरामध्ये असतं. त्यामुळे मेकअपची गरज पडत नाही. पण हां, ज्यावेळेस एखादं फंक्शन येतं, सण येतो, त्यावेळेस मला नक्की तयार व्हायला आवडतं आणि त्यामुळेच मग या अशा गोष्टी असतात आणि वेगवेगळं काहीतरी क्रिएटिव्हिटी करायला आवडते. आणि मुलांना पण ते बघायला खूप आवडतं. ते सतत मला मोटिव्हेट करत असतात. ते आता शिवांश बघा किती छान छोटा आहे ना, तरी पण "मम्मा हे खूप छान झालं." अनु बोलतो, "मम्मा खूप छान केलं हं." तर मुलं जे बोलतात ना, त्यावेळेस आपल्याला खूप छान वाटतं आणि त्यांनाही थोडंसं वेगळेपण काहीतरी जाणवतं. सो असं काहीसं सगळं होत असतं आपल्या आयुष्यात आणि आपल्यावर डिपेंड असतं, की आपण घरात कसं राहतो आणि त्यावरती घरातले कसे रिॲक्ट होतात आणि त्यांनाही लहानपणापासून या गोष्टी केल्यामुळे ना त्यांनाही ती एक आवड निर्माण होते. जसं की डेकोरेशन असो, काहीही असो, तर मुलांना ते खूप आवडतं.
त्यानंतर मग चला आता वस्तू जागच्या जागी ठेवून देते आणि असा आजचा काहीसा व्हिडिओ झाला. तर तुम्हाला तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कारण की ना खरंच ज्या ज्या गोष्टी अशा असतात ना, की तुमच्यासोबत मला शेअर कराव्याशा वाटतात, की त्याच्यामुळे तुमच्यातही थोडासा फरक जाणवेल. असतील बऱ्याच ज्या कोणी आपले व्हिडिओज बघतायत ना, ते नक्कीच पॉझिटिव्ह असतील. पण सतत काय होतं ना, की कितीही पॉझिटिव्ह असलं तर थोड्या तरी गोष्टी आपल्याकडे निगेटिव्ह येतात. मग आपण निगेटिव्ह विचार वगैरे करणं या सगळ्या गोष्टी असतात ना, त्यामुळे. सो आता हे जे होतं ना मंगळसूत्र, ते मी मुंबईला गेले होते आता डिसेंबरमध्ये. त्यावेळेस मी 150ला म्हणजे ₹150ला घेतलं होतं आणि माझं असंच होतं, की ते मी हळदी-कुंकवाला घालणार. त्यामुळे ते तुमच्यासोबत मी शेअर केलं नाही. आणि आता इकडे बघू आमची लुडबुड किती आहे. पण याच्या लुडबुडमध्ये पण ना तितकीच मजा येते. तितकाच मग त्याला आता झोपायचं नव्हतं ना, तर बळजबरी उगाच झोपवण्यात मला काही त्याच्यात मजा वाटली नाही. मग त्याला पण मस्त असं घेऊन बसले आणि मी चेक करते, की काय-काय गोष्टी आहे, काही खराब झालंय. कारण की आमच्या घरात आता 2 महिन्यांनी लग्न आहे. कोणाचं काय वगैरे सगळं तुम्हाला नंतर पुढे सगळं कळणारच आहे आणि त्याचे ब्लॉग्स पण तुम्हाला येतील. मग असंच निवांत बसलं म्हटलं बसण्यापेक्षा म्हणजे आता हे आवरतच होते, तर काय गोष्टी आपल्याकडे आहे किंवा काही घ्याव्या लागतील का? लग्न आहे तर सगळं काही असं चाललेलं होतं. सो सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावल्या. शिवांशी बडबड, माझं उद्योग इथला रिकामा आणि रिकाम्या वेळात मला झोपण्यापेक्षा हे असं काहीतरी करायला नक्कीच आवडतं. प्रत्येक बाईचं असं असतं, की तिला मेकअप, ज्वेलरी या गोष्टीत ती इतकी रमून जाते ना, तिचा वेळ कधी जातो ते कळत नाही. आणि माझं असं होतं, की इथे पण मी DIY काय करू शकते हे मी शोधत होते. काही गोष्ट खराब झाली असेल तर आणि सगळं असं ना बॉक्समध्ये पॅक ठेवते. एक तर मुलं बघू शकतात त्यांना ते असतं. हा कंगवा आता तो त्याच्या खाली मला सापडला. तुम्ही म्हणाल, की इतका खराब कसा? तर सगळं आवरताना घाईघाईमध्ये तो कधीतरी पडला होता आणि ते सापडलं. मग ती ज्वेलरी असं सगळं आवरून ठेवलं आणि छान अशी सिंपल साडी वेअर केली. कारण की जायचं होतं हळदी-कुंकवासाठी आणि हळदी-कुंकवाला जाऊन येणार मी आता. तर सिंपल अशी मी रेडी झाली आहे हळदी कुंकवाला जाण्यासाठी. सो आता जाऊन येते, बघू तिथे शूट करायला जमतं नाही जमत आणि त्यानंतर भेटूया. आणि जाताना मी मोबाईल घेऊन जायलाच विसरले घाईमध्ये आणि त्यामुळे शूट तर काही झालंच नाही. मग घरी आल्यानंतर केली शेवग्याची भाजी. तो आजचा व्हिडिओ इथेच संपवूया. बाय.